नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अर्जुन, सायली आणि पोलीस त्या गॅरेजवर पोहोचलेले असतात. तर त्या ठिकाणी सायली आणि अर्जुनला आता हाताला जे दोरी बांधलेली असते त्या दोऱ्या दिसतात तेव्हा आणि 2 खुर्च्यासुद्धा ठेवलेल्या असतात. तेव्हा आता अर्जुन आणि सायली विचार करतात की ह्या 2 खुर्च्या कोणासाठी, एका खुर्चीवरचं सुमन का कोण, मग दुसऱ्या खुर्चीवर कोण असेल बरं. आता हे त्यांचं बोलणं चालू असतं तेव्हा पोलीस म्हणतात की आता आपल्याला काही ना काही शोध लावावाच लागेल, इथे काही ना काही त्यांनी वस्तू सोडलीच असेल. तेव्हा आता इकडे दुसरीकडे तर कल्पनाही खूप टेन्शनमध्ये असते. कल्पना अर्जुनला फोन लावते आणि सांगते की अर्जुन, हे बघ, अस्मिताचा आणि सचिनचा आज परत वाद झालेला आहे असं सांगत असते. तर दुसरीकडे आता महिपतने नागराजला फोन लावलेला असतो. महिपत आता नागराजला सांगतो की का रे, तू नाग नाहीस तर तू गांडूळ आहे असं म्हणतात. आता नागराजला खूप मोठा धक्का बसतो. महिपत म्हणतो की तू मला डांबून ठेवलं ना, थांब आता तुझं सत्य सगळ्यांकडे सांगतो की तू कसं मला डांबून ठेवलं आणि तूच तुझ्या भावाच्या प्रॉपर्टीसाठी मला अपघात घडवून आणायला सांगितलं. तर आता हे ऐकून जरा नागराज घाबरतोच मंडळी. तर आता नागराजचं काही खरं नाही. आता महिपत काही नागराजला सोडणार नाही, कारण आता महिपत सुटून गेलेला असतो. आता महिपत काही नागराजच्या हाती लागत नाही. तर मंडळीकडे आता महिपत मोठ्याने नागराजशी बोलत असतो. तर आता इकडे नागराजचाही BP खालीवर होत असतो. तर दुसरीकडे आता कल्पनाने तर अर्जुनला फोन लावलेला असतो. तर आता कल्पना सांगत असते. तर आता इकडे प्रतापसुद्धा भडकलेला असतो. प्रताप म्हणतो की सचिन, तू आमच्या घरात राहायचं नाही. तुझ्यामुळे जर कधी माझ्या मुलीला काही झालं ना, माझ्या मुलीला काही त्रास झाला ना, तर मी तुझ्यावर केस टाकायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. तुझ्यावर मी केस टाकेल असं म्हणून आता प्रताप सचिनला पकडतो आणि घराबाहेर हाकलून देतो. धक्के मारून आता प्रताप घराच्या बाहेर सचिनला हाकलतो. तर मंडळी, आता सचिन कसं पाऊल ठेवेल घरामध्ये आणि आता महिपत कसा गेम वाजवणार नागराजचा, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.